श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान यातले देवयानी आणि शर्मिष्ठा यांचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो की शर्मिष्ठेने देवयानीला विहिरीत ढकलून दिले आणि योगायोगाने तिथे नहुष पुत्र ययाती तिथे पोचला आणि आता त्यांच्यातील संवाद आपण वाचूया. वैशंपायन म्हणाले, ही ब्राह्मण कन्या असली पाहिजे असे नहुषपुत्र ययातीला खात्रीने वाटले आणि तिचा उजवा हात धरून त्याने तिला त्या विहिरीतून ताबडतोब बाहेर काढली. त्या लावण्यवती देवयानीला विहिरीतून बाहेर काढल्यावर ययातीने तिचा निरोप घेतला आणि तो आपल्या नगराकडे निघून गेला. नहुषपुत्र ययाती तेथून निघून गेल्यावर ती सुलक्षणी देवयानी शोकाने व्याकुळ झाली आणि त्याच वेळी तेथे आलेल्या घूर्णिका नावाच्या आपल्या दासीला म्हणाली, घूर्णिके, तू आत्ताच्या आत्ता नगरात जा आणि मी यापुढे वृषपर्व्याच्या नगरात पाऊलसुद्धा टाकणार नाही असे माझ्या वडिलांना जाऊन सांग. देवयानीचे हे बोलणे ऐकताच घूर्णिका कमालीची गांगरून गेली. ती हवालदिल झाली आणि घाईघाईने दैत्यराज वृषपर्व्याच्या भवनामध्ये गेली. तेथे तिला शुक्राचार्य दिसले. ते दिसताच त्यांना घूर्णिका म्हणाली, प्रज्ञावंत आचार्य, वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा हिने देवयानीचा वनामध्ये घात केला. शर्मिष्ठेने देवयानीचा घात केला ही वार्ता ऐकताच तिचा शोध करण्यासाठी शुक्राचार्य तत्क्षणी वनामध्ये निघाले. अरण्यात देवयानी दिसताच शुक्राचार्यांनी तिला दोन्ही हातांनी कवटाळून धरले आणि दुःखाने व्याकुळ होऊन ते तिला म्हणाले, जगात प्रत्येक माणसाला जे सुख प्राप्त होते किंवा जे दुःख प्राप्त होते ते त्याच्या स्वतःच्या दोषामुळेच. मागच्या जन्मात तुझ्या हातून एखादे अपकृत्य घडले असेल आणि म्हणून या निमित्ताने त्याचे फळ तुला भोगावे लागले असावे असे मला वाटते. देवयानी म्हणाली, माझ्या अपकृत्याचे फळ मला भोगावे लागले असो अथवा नसो, वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा मला जे बोलली ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही दैत्यांची स्तुतिस्तोत्रे गाणारे केवळ भाट आहात असे शर्मिष्ठा मला म्हणाली. मी जे बोलत आहे ते अगदी सत्य आहे. शर्मिष्ठा एवढेच बोलून थांबली नाही, तर याचना करणाऱ्या, स्तुतिस्तोत्रे गाणाऱ्या आणि दिलेल्या दानाचा स्वीकार करणाऱ्या माणसाची तू मुलगी आहेस आणि भाट ज्याची नित्य स्तुती करतात, जो नित्य दुसऱ्यांना दाने देतो आणि जो दुसऱ्यांकडून काहीही घेत नाही अशा पित्याची मी कन्या आहे. असे अतिशय कठोर शब्द डोळे रागाने अगदी लालबुंद करून शर्मिष्ठा मला पुन्हा पुन्हा बोलली. वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा मला अगदी असे बोलली. हो, अगदीच असेच बोलली, पुन्हा पुन्हा बोलली. संतापाने डोळे लालबुंद करून अगदी ताठ्यात ती असे पुन्हा पुन्हा बोलली. शर्मिष्ठा म्हणाली त्याप्रमाणे जर मी खरोखरच स्तुतिपाठकाची व दुसऱ्याकडून दान घेणाऱ्याची मुलगी असेल तर मी तिची माफी मागावयास पाहिजे. मी याप्रमाणे तिला सांगितले आहे. शुक्राचार्य म्हणाले, देवयानी, तू स्तुतिपाठकाची मुलगी नाहीस. तू याचना करणाऱ्या भिक्षुकाची मुलगी नाहीस, जो कधीही दुसऱ्याची स्तुती करीत नाही पण सारे जग ज्याची स्तुती करीत असते अशा पित्याची तू मुलगी आहेस. वेदविद्येमुळे मला जे सामर्थ्य प्राप्त झाले आहे
ते ईश्वरी सामर्थ्य असून त्याच्यावर मात करणे कोणालाही शक्य नाही हे सत्य नहुषपुत्र ययातीला माहीत आहे आणि प्रत्यक्ष वृषपर्व्यालाही माहीत आहे. या मानवांच्या जगात अथवा देवांच्या स्वर्गात जे जे म्हणून आहे त्याचा मी नित्यस्वामी आहे असे प्रत्यक्ष स्वयंभू ब्रह्मदेवानेच संतुष्ट होऊन सांगितले आहे. जगातील मानवांचे कल्याण व्हावे म्हणून उदकाला वाहावयास लावतो तो मीच, सर्व वनस्पतींचे पोषण करतो तो मीच. देवयानी मी जे हे तुला मोठ्या अभिमानाने सांगत आहे त्यात थोडीसुद्धा अतिशयोक्ती नाही, हे अगदी पूर्ण सत्य आहे. वैशंपायन म्हणाले, मनाने खचलेल्या पण त्याबरोबरच संतापाने अगदी बेभान होऊन गेलेल्या देवयानीला तिच्या पित्याने अशा प्रकारे अतिशय मधुर आणि हळूवार शब्दात धीर दिला आणि तिचे सांत्वन केले. शुक्राचार्य म्हणाले, बाळे देवयानी, इतरांनी केलेली निंदा जो पुरुष धीराने सहन करू शकतो त्याने सारे काही जिंकले हे ध्यानात धर. चौखूर उधळलेल्या अश्वाचा लगाम खेचून त्याला काबूत आणावे त्याप्रमाणे भडकलेल्या क्रोधाला जो आवर घालू शकतो तोच खरा मनोनिग्रही पुरुष होय. अश्वाचा जसा यंता तसा हा मनाचा यंता म्हणजे सारथी. उधळलेल्या अश्वाचा लगाम नुसताच हातात सैल धरून ठेवणारा मनुष्य खरा यंता ठरत नाही. तद्वत क्रोधाच्या क्षोभामुळे वाट्याला आलेल्या आपत्तीवर मात न करता त्यात नुसताच गटांगळ्या खात राहणारा मनुष्यही मनाचे नियंत्रण करणारा यंता ठरत नाही. देवयानी अनावर झालेल्या क्रोधाचे जो क्षमाशील वृत्तीने नियमन करतो त्याने सारे जग आपल्या मुठीत ठेवले असे खात्रीने समज. जुनाट झालेली कात सर्प टाकून देतो त्याप्रमाणे उफाळलेला संताप जो क्षमेच्या योगाने शांत करू शकतो तोच खरा पुरुष होय. आपला क्रोध जो आटोक्यात ठेवतो, लोकांनी केलेली कुत्सित निंदा जो सहन करतो आणि संताप अमर्याद व्हावा अशा घटना घडल्या असताही जो संतापाच्या अधीन होत नाही तोच पुरुष चारही पुरुषार्थांचा धनी होण्यास पात्र होय. शतायुषी पुरुष महिन्याच्या महिन्याला श्रांत न होता अखंड पितृयज्ञ करीत राहतो असा जो पुरुष आणि जो कोणावर कधीही जळफळत नाही असा पुरुष, या दोहोंमध्ये ज्याने क्रोधावर विजय मिळवला आहे तोच पुरुष श्रेष्ठ होय. लहान मुलांना आणि लहान मुलींना बुद्धीची विशेष पोच नसते, त्यामुळे अजाणतेपणामुळे मुले एकमेकांशी भांडण उकरून काढतात. पण समजूतदार प्रौढ माणसांनी कोवळ्या वयाच्या मुलांचे अनुसरण कधीच करू नये. लहान मुलांना आपल्या ताकदीची कल्पना नसते, पण प्रौढ माणसांना आपले बळ किती आहे आणि दुसऱ्याचे बळ किती याची चांगली जाणीव असते. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.